दिनांक 19 जून 2025च्या जी.आर.नुसार बांधकाम कामगारांना आता पेन्शन योजना लागू झालेली आहे। तर यासाठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। तर हा अर्ज नेमकं कसं भरायचा आहे आणि कुठं सबमिट करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राइब करा, कारण मी विशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीचे व्हिडिओ आणत असतो। तर सर्वप्रथम बघा, आता हा अर्ज कुठून मिळवायचा, कुठून डाउनलोड करायचा। तर हा अर्ज तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। तर त्यासाठी गुगलवर सर्च करा MahaBOCW। त्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल। पहिली बघा MahaBOCW, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ही वेबसाईट ओपन करायची आपल्याला। हे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। तर आता वेबसाईटवर आल्यानंतर बघा, तुम्हाला हे वेबसाईट जर इंग्लिश असेल, तुम्हाला इंग्लिश समजत नसेल, तर इथं एक उजव्या साईडला बघा एक भाषा ट्रान्सलेटचा एक ऑप्शन दिलेला आहे। म्हणजे इथं मराठी किंवा इंग्लिश तुम्ही करू शकता। तर त्याच्यानंतर बघा इथं हे टॅब दिलेले आहेत। तर इथं आपल्याला बघा एक निर्णय आणि अधिसूचना असा एक ऑप्शन दिलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला शासन निर्णय असा एक ऑप्शन दिलेला आहे, याच्यामध्ये जायचं आपल्याला, म्हणजे इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा हे ऑप्शन दिलेलं आहे, त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत इथं जी.आर. दिलेला आहे। तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आपला हा पूर्ण जी.आर. ओपन होईल। तर इथं अर्ज इथं खाली दिलेला आहे। एकदा जी.आर. वाचन असेल तर एकदा वाचून घ्या। तर बघा इथं आपल्याला खाली यायचं आहे। इथं बघा प्रपत्र अ दिलेला आहे पेज नंबर 5 वर। तर हा प्रपत्र फॉर्म आपल्याला पूर्ण भरून सबमिट करायचा आहे। तर त्याच्यामध्ये बघा काय माहिती भरायची आहे नेमकी। तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघा बांधकाम कामगाराचे नाव। तर इथं याच्यासमोर आपल्याला बांधकाम कामगाराचं नाव लिहायचं आहे। आधार कार्डनुसार लिहा किंवा तुमच्या बांधकाम कामगार म्हणजे जे रेकॉर्डमध्ये दिलेलं आहे त्यानुसार लिहा। त्याच्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक। तर यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक द्यायचा आहे, जे MH स्टार्ट होते। तर हा क्रमांक बघा तुमच्या ₹1 भरलेल्या पावतीवर असते, किंवा तुमच्याकडे कामगाराचं कार्ड असेल तिथं सुद्धा हे नंबर दिलेला असते। तो नंबर इथं आपल्याला याच्यासमोर लिहायचा आहे। त्याच्यानंतर 3 नंबरला बघा आधार कार्ड क्रमांक। इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे। त्याच्यानंतर 4 नंबरला जन्मदिनांक। इथं तुमची जन्मदिनांक लिहा। आता जन्मदिनांकमध्ये आपल्याला पुरावा द्यायचा आहे, एक तर तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा तुमची TC। तर त्यानुसार तुमची जन्मतारीख टाका, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण जाणार नाही। त्यानंतर बघा 5 नंबरमध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक। तर इथं याच्यासमोर तुम्हाला ज्या दिवशी तुमचे वयाचे 60 वर्ष पूर्ण होतात तो दिनांक इथं तुम्हाला लिहायचा आहे। आता त्याच्यानंतर 6 नंबर बघा प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक। तर तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला होता, जे स्टार्टिंगला नवीन नोंदणी केली होती एकदम सुरुवातीची, तर तो दिनांक म्हणजेच ती नोंदणी तुमची कधी झालेली आहे त्याचा दिनांक तुम्ही इथं टाकायचा आहे तुम्हाला। हे दिनांक तुमच्या प्रोफाईलमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, किंवा तुमची एकदम सुरुवातीची जी पावती आहे ₹1 फीस भरलेली, त्या पावतीवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर बघा प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण। तर तुम्ही एकदम सुरुवातीला कुठं नोंदणी केली होती, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात केली होती, त्या जिल्ह्याचे ठिकाण इथं तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर 8 नंबरला बघा इथं तुम्हाला नोंदणी कालावधीचा तपशील द्यायचा आहे। तर तुमची जी नोंदणी झालेली आहे त्याचा कालावधी, म्हणजेच कधी रिन्यूअल केलेला आहे, कधी स्टार्टिंगचा फॉर्म भरलेला आहे, त्याची सर्व माहिती इथं तुम्हाला द्यायची आहे। बघा आता याच्यामध्ये अलग अलग 5 कॉलम दिलेले आहे। तर समजा तुम्ही अलग अलग जिल्ह्यामधून फॉर्म भरले असेल, तुमचे 5 किंवा 4 किंवा 2 म्हणजेच एकापेक्षा अधिक जिल्ह्यामधून तुम्ही फॉर्म भरलेले असतील, तर अलग अलग तुम्ही इथं जिल्ह्याचं नाव टाकू शकता। बघा इथं समोर 5 डबे दिलेले आहेत। तर तुम्ही जर अलग अलग जिल्ह्यामधून तुमची नोंदणी आणि रिन्युअल केला असेल, तर तुम्हाला बघा इथं समोर जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे। हे प्रत्येक जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथं समोर बॉक्समध्ये टाकायचं आहे, आणि त्या जिल्ह्याचा कालावधी इथं तुम्हाला द्यायचा आहे। तर आता बघा इथं तुम्हाला तुमच्या नोंदणीचा किंवा नूतनीकरणाचा सुरुवातीचा दिनांक इथं तुम्हाला द्यायचा आहे पहिल्या बॉक्समध्ये। त्याच्यानंतर नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी, म्हणजे आता तुमची नोंदणी किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होती त्या जिल्ह्यामध्ये, हे तुमची तारीख इथून सुरुवाती ते शेवटपर्यंत टाकायचं आहे। आणि हे तारीख तुम्ही कोणत्या जिल्ह्यातली दिलेली आहे त्या जिल्ह्याचं इथं नाव लिहायचं आहे। जर तुम्ही एकाच जिल्ह्यात केलेले असेल तर एकाच जिल्ह्याचं नाव टाका, किंवा एकापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये केलेलं असेल तर ते जिल्ह्याचे नाव तुम्हाला इथं समोर लिहायचे आहे। तर असे तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष पूर्ण झालेला कालावधी तुम्हाला द्यायचा आहे। तर त्याच्यानंतर बघा 9 नंबरचा मुद्दा, त्यामध्ये दिलेला तुमचा बँक खात्याचा तपशील। आता तुम्हाला इथं कोणत्या बँकमध्ये तुम्हाला ही योजना घ्यायची आहे त्याचा तुम्हाला तपशील द्यायचा आहे। तर त्यामध्ये तुम्हाला इथं सर्वप्रथम बँकेचं नाव, तुमचं जे बँकेचं नाव आहे ते बँकेचे नाव इथं समोर लिहा। त्याच्यानंतर खाते क्रमांक, एकदम ॲक्युरेट खाते क्रमांक तुमच्या इथे लिहा, तुमच्या पासबुकवर दिलेला असते। त्याच्यानंतर IFSC कोड हे सुद्धा तुमच्या पासबुकवर दिलेला असते।
त्याच्यामध्ये तुम्हाला जर सापडत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन IFSC कोड विचारू शकता. तो तुम्हाला एकदम अचूक लिहायचा आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचा कॉलम बघा. कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का? तर इथं तुम्हाला नाही करायचं आहे. ह्यामध्ये जर जे लाभ घेत असतील ते या योजनेसाठी अपात्र आहेत, तर ते तुम्हाला नाही लिहायचं आहे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का? या योजनेमध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर याचा लाभ घेत असाल तर हे योजनेसाठी तुम्ही अपात्र आहे. तर त्यासाठी आता तुम्हाला नाही लिहायचं आहे. जर तुम्ही होय केलास ते अपात्र ठरतील. त्याच्यानंतर बघा एक समोर डिक्लेरेशन दिलेलं आहे की उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्ध उचित कार्यवाहीस पात्र असेल याची मला जाणीव आहे, असं तुम्हाला डिक्लेरेशन दिलेले आहे. हे डिक्लेरेशन एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर बघा बांधकाम कामगाराचे नाव. तर इथं तुम्हाला तुमचं बांधकाम कामगाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर तुमची स्वाक्षरी सुद्धा तुम्हाला करायची आहे. आता हे फॉर्म भरल्यानंतर याच्यासोबत कागदपत्र काय काय जोडायची आहे, तर त्यामध्ये एक आहे पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड जोडायचा आहे. त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्मदाखला किंवा तुमची शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC जोडायची आहे. त्याच्यानंतर बँक खाते पासबुकची साक्षांकित छायाप्रत तुम्हाला जोडायची आहे. म्हणजे सर्व कागदपत्र तुम्हाला तुमची स्वतःची स्वाक्षरी मारायची आहे आणि ते अर्जासोबत जोडायची आहे. आता हे अर्ज कुठं सबमिट करायचं आहे, तर बघा सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदणीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राकडे म्हणजेच WFC प्रभारी कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. त्याच्यानंतर ते पुढची प्रक्रिया करतील. तर माहिती व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.